गुड मॉर्निंग एव्हरीवन. टुडेज आयुर्वेदा एनटीटी क्लासेसमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आणि हे मला वाटतं 40th लेक्चर 40वे लेक्चर आहे. आणि हे मी लोड करतोय आधीचं लेक्चर 39th लेक्चर. मागच्या लेक्चर मधून आपण कंटिन्यू करतोय. मागच्या लेक्चर मध्ये आपण स्वयंबद्दल बघितलं होतं. आता स्वयंप्रभा याच्याबद्दल बघतोय. मिनिंग ऑफ द स्वयंप्रभा म्हणजे काय? तर स्वयंप्रभा इज द ग्रुप ऑफ डीटीएच टेलिव्हिजन चॅनल्स डेडिकेटेड टू एज्युकेशनल ब्रॉडकास्टिंग. स्वयंप्रभा हे वेगळं आहे आणि स्वयं हे वेगळं आहे. त्याच्यामुळे याच्यात डीटीएच डायरेक्ट टू होम टेलिव्हिजन चॅनल्स जे असतात त्याला आपण स्वयंप्रभाच्या अंडर बघतो. इट एन्श्युअर्स लर्निंग ऍक्सेस विदाऊट इंटरनेट डिपेंडन्सी. तर तुम्हाला प्रश्न जर विचारला विदाऊट इंटरनेट डिपेंडन्सी तर तुम्ही त्याचं उत्तर स्वयंप्रभा लिहायला पाहिजे, ना की स्वयं. ठीक आहे. पुढचं आहे ऑब्जेक्टिव्ह ऑफ स्वयंप्रभा काय? रीच लर्नर इन रिमोट एरिया. रिमोट एरिया मध्ये जसं इंटरनेट नाही आहे त्याच्यामुळे मग तिथं ते आपण रूरल रिमोट एरिया जसं पण अतिदुर्गम प्रदेश जो असतो त्यामध्ये आपण स्वयंप्रभा वापरतो. सपोज ऑफलाईन डिजिटल लर्निंग. ऑफलाईन डिजिटल लर्निंग हे यासाठी जास्त महत्वाचं आहे. कॉम्प्लिमेंट ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स हे एक कॉम्प्लिमेंट आहे, ऍडिशनल आहे ऑनलाईन प्लॅटफॉर्मसाठी. आणि प्रमोट इन्क्लुझिव्हिटी, सगळ्यांना यात सामावून घेतलेलं आहे. तसं प्रभा ऍड्रेस द ऍक्सेस डायमेन्शन ऑफ द डिजिटल डिवाइड. तर हे कोण डिजिटल डिवाइडचं डायमेन्शन ऍक्सेस करताय जर असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आपल्याला स्वयंप्रभाचं लिहायचं आहे. नेक्स्ट, पेडागॉजिकल नेचर ऑफ द स्वयंप्रभा. वन वे ट्रान्समिशन आहे. शेड्यूल्ड ब्रॉडकास्ट याच्यात असतात. पहिलं लेक्चर, दुसरं लेक्चर, तिसरं लेक्चर, चौथं लेक्चर यानंतर शेड्यूल. त्यानंतर रिपिटेशन ऑफ कंटेंट. एकच लेक्चर वारंवार दाखवले जातात कारण की इथं इंटरनेटची सुविधा नसते त्याच्यामुळे एकच लेक्चर किमान 3 वेळा 4 वेळा. आणि मागच्या याच्यात सांगतात की ह्या लेक्चर मध्ये काय रिकॅप घेतले होते असं. त्यानंतर सप्लिमेंटरी लर्निंग सपोर्ट आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर लिमिटेशन्स काय? तर इंटर कनेक्टिव्हिटी किंवा इंटर ऍक्टिव्हिटी दोघांमध्ये डिस्कशन होत नाही टीचर्स आणि लर्नर मध्ये. फिक्स शेड्यूल असतो. नो रिअल टाइम फीडबॅक याच्यात, म्हणजे कार्यक्रम कसा झाला किंवा काही त्याच्यात सुधारणा करायच्या आहेत का यासाठी आपल्याला लगेच फीडबॅक देता येत नाही. स्वयंप्रभा इज नॉट इंटरॅक्टिव्ह ई लर्निंग प्लॅटफॉर्म. तुम्हाला विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज फॉल्स, तर स्वयंप्रभा इज नॉट द इंटरॅक्टिव्ह ई लर्निंग प्लॅटफॉर्म. इट्स डायरेक्ट टू होम टेलिव्हिजन चॅनल्स असं. नेक्स्ट, मूक. मूक मध्ये मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेस असं त्याला म्हणतो. मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेस असं त्याचा फुल फॉर्म आहे. हा नेहमी विचारतात. कॉन्सेप्ट ऑफ मूक्स. मूक्स आर द ऑनलाईन कोर्सेस डिझाईन फॉर द लार्ज स्केल पार्टिसिपेशन. ओपन ऍक्सेस, मिनिमल एंट्री रिक्वायरमेंट इज देअर. ओके. Then they represents globalized digital learning. Okay. Characteristics of the MOOCs are massive enrollment, open access, online delivery, structured curriculum, automated or peer based assessment असं आपल्याला त्याच्यात बघायला मिळतं. नंतर टाइप्स ऑफ मूक्स मध्ये एक्स मूक्स आणि सी मूक्स. एक्स मूक्स मध्ये कंटेंट डिलिव्हरी असते. सी फॉर कंटेंट, सी फॉर कंटेंट म्हणून सी मूक लिहू नये. सी फॉर कनेक्टिव्हिटी. कनेक्टिव्हिटी म्हणजे नेटवर्क. तर कोलॅबोरेटिव्ह लर्निंग याच्यात असते. तर याच्यात ट्रिक बनवण्यापेक्षा डायरेक्ट लक्षात ठेवा. एक्स मूक्स म्हणजे कंटेंट डिलिव्हरी आणि सी मूक्स म्हणजे नेटवर्क और कोलॅटरल लर्निंग.
सॉरी, तर याच्यामध्ये एनटीटी की लाईन काय आहे? मूक्स आर ग्राउंडेड इन कनेक्टिव्हिस्ट लर्निंग थिओरी, सी मूक म्हणजे याच्यात सांगितलेले आहे. आणि एक्स मूक जे आहे ते मोस्टली नेटवर्क आणि कोलॅबरेटिव्ह लर्निंग वर लक्ष घेतलेलं आहे. MOOCs and the Indian higher education governance. MOOC supports the governance by standard learning outcomes, supporting credit equivalence, enabling inter-institutional collaboration. म्हणजे इंटर इन्स्टिट्यूशनल म्हणजे इंटर कॉलेज कॉम्पिटिशन्स काही असतात, क्विजेस वगैरे, तर हे आपण छान पद्धतीने करू शकतो. रिड्युसिंग रिजनल डिस्पॅरिटीज, याच्यामुळे काय होतं की रिजनल डिस्पॅरिटीज डेव्हलप ज्या होतात त्या कमी होतात. त्यानंतर ऍडव्हान्टेजेस ऑफ मूक्स, स्कॅलेबिलिटी, कॉस्ट इफिशियन्सी पण आपल्याला बघायला मिळते, ग्लोबल रीच मिळतो, प्रोफेशनल डेव्हलपमेंट सगळ्यांना करता येते. लिमिटेशन्स काय, लो कम्प्लिशन रेट्स, तर याचं कम्प्लिशन होणं फार अवघड असतं. आणखी मूकचा अर्थ ते मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेस आहेत. मग हे कम्प्लीट किती लोकांनी केले नाही केलं ते कळत नाही. त्यानंतर पर्सनलायझेशन मिळत नाही, सगळ्यांना SOP नुसार प्रोडक्ट किंवा कंटेंट दिलं जातं. त्यानंतर ऍक्सेसमेंट असेसमेंट इंटिग्रिटी इश्यूज याच्यात बघायला मिळतात. मूक्स इम्प्रूव्ह ऍक्सेस बट रिक्वायर स्ट्रॉंग लर्नर सेल्फ रेग्युलेशन आपल्याला बघायला मिळतं. कम्पॅरेटिव्ह अनालिसिस काय, स्वयं वर्सेस स्वयंप्रभा वर्सेस मूक्स मध्ये ऍस्पेक्ट स्वयंप्रभा आणि मूक्स. तर पहिले मोड आहे ऑनलाईन, D2H ऑनलाईन. इंटरॅक्टिव्हिटी कशी आहे, स्वयंमध्ये हाय आहे, स्वयंप्रभमध्ये व्हेरी लो, व्हेरिएबल आहे मूक्स मध्ये. स्वयंमध्ये ऍक्सेस असेसमेंट असतात, मूक मध्ये पण असतात, स्वयंप्रभामध्ये असेसमेंट नसतात. सर्टिफिकेशन दोघांमध्ये मिळतं, तर स्वयंप्रभामध्ये सर्टिफिकेशन मिळत नाही.